अगोदर आधार कार्ड टाकून आपण लॉग इन करून घ्यावे. आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक राहील त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल. ते ओ टी पी इथे टाकून लॉग इन करून घ्यावे. लॉग इन केल्यानंतर असा एक इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये अर्ज करा या बाबीवर क्लिक करावे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फलोत्पादन या ऑप्शनवर क्लिक करून बाबी निवडावर क्लिक करा. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली वरची जी आपलं नाव गाव सगळे येणार आहे त्याच्यामध्ये घटक प्रकारमध्ये इतर घटक, त्याच्यानंतर फल आणि मसाला पिके याच्यावर क्लिक करा. मिरची, त्याच्यानंतर कमसम हेक्टरी एक असणे आवश्यक आहे. तुम्ही जास्त पण टाकू शकता. बाबी निवडा. आणखी निवडायचे असेल तर यस करावे, नाहीत नो करावे. आता अर्ज सादर करावर क्लिक करा. त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करा. पहावर क्लिक करा. तर प्रेफरन्स 1 देऊन टाका. योजनेचा लाभ याच्यावर क्लिक करा आणि अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करा. आता पेमेंटचा ऑप्शन आहे. पेमेंट करावं लागेल ₹23.60. UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. SBI कार्डद्वारे पण पेमेंट करू शकता. पण सर्वात सोपा उपाय UPI द्वारे QR कोडद्वारे पेमेंट करा. प्रोसीड टू पेमेंट. त्याच्यानंतर QR कोडवर क्लिक करा. भीम UPI सिलेक्ट करा. याच्यानंतर इथे QR कोडचं एक ऑप्शन येईल. याच्यावर ₹23.60 पेमेंट आहे. फोनपे किंवा पेटीएमने किंवा गुगल पेने स्कॅन करून पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर लगेच 4-5 सेकंद थोडं वाट पाहावं लागेल, कारण ते ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होऊन जाईल. बघा. त्याच्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबीवर क्लिक करा. त्याच्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज याच्यावर क्लिक करा. याच्यामध्ये जे आपण अर्ज केले आहे ते अर्ज दिसणार आहे. त्याच्यानंतर पोस्ट पावतीवर क्लिक करा. ही पावती तुम्ही प्रिंट करू शकता किंवा सेव्ह करून फोल्डरमध्ये तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे मिरची पिकासाठी, मिरची अनुदानासाठी 12 ते 15 हजारापर्यंत अनुदानासाठी अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर येत राहील. नमस्कार.